आताच्या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते। छगन भुजबळ यांनी रविवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। सरकारच्या निर्णयानंतर आता भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे आणि भुजबळ यांच्यात वार पलटवार तसंच आरोप प्रत्यारोप झालेले आपण पाहिले आहेत आणि आता मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आल्यानंतर भुजबळांनी आता बैठक बोलावली आहे। रविवारी मुंबईत ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। किरण, भुजबळ यांनी आता महत्त्वाची अशी रविवारी बैठक बोलावली आहे, काय होऊ शकतं या बैठकीत? या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काल जो निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात जो आहे राज्य सरकारने घेतलेला होता, या सगळ्या निर्णयानंतर छगन भुजबळ जे आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती। आज भुजबळांचे काही कार्यक्रम सुद्धा नाशिकमध्ये होते, पण हे सगळे कार्यक्रम भुजबळांनी तातडीने रद्द केलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावरती उद्या मुंबईमध्ये भुजबळांनी एक बैठक बोलवली आहे। त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती सगळे ओबीसी नेते असतील किंवा वेगवेगळे संघटनेचे नेते असतील, सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे। खरं तर हा जो निर्णय आहे तो ओबीसी वरती अन्याय करणारा निर्णय आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि एकूणच आपण बघितलं तर राज्य सरकारच्या निर्णयावरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय चर्चा होतो, भुजबळ काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतात किंवा भूमिका घेतात, हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी किरण, आज मराठा समाजानं जल्लोष साजरा केलाय कारण त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण मिळणार असं आता समजतंय, त्यामुळे भुजबळ आता ओबीसी समाजाकडून म्हणजे या बैठकीत काय नेमकं होणार आहे, कारण ओबीसी समाजाकडून आता या संदर्भात काही तीव्र भूमिका व्यक्त केल्या जाऊ शकतात का? खरं तर या सगळ्या निर्णयासंदर्भात आता चर्चा केल्या जात आहेत। या सगळ्यामध्ये कोर्टाचा एक पर्याय या सगळ्या नेत्यांसमोर आहे आणि त्याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज छगन भुजबळ यांनी आपले नाशिकमधले सुद्धा सगळे कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत आणि आज नाशिकमध्ये सुद्धा ते काही अभ्यासक असतील, तज्ञ असतील, त्यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि उद्या सकाळी ते नाशिकमधनं मुंबईकडे रवाना होतील आणि त्यांचा जो शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती ते उद्या संध्याकाळी 5 वाजता या सगळ्या निर्णयावरती म्हणजे राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात, खरं तर या सगळ्या निर्णयावरती ते चर्चा करणार आहेत आणि त्या बैठकीनंतर ते काहीतरी भूमिका मांडतील किंवा जे निर्णय आहेत ते घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळतोय। त्यामुळे आता नेमकं जे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, भुजबळ काय भूमिका घेतात, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। अगदी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।